काय नाही बाबा, खरंच नशीबच फुटलं माझं. असं कमी पगाराच्या नवऱ्यासोबत मी लग्न केलं. ते मला आई वडिलांचा मान ठेवायचा होता म्हणून मी लग्न केलं, तर लग्नच केलं नसतं. हा ड्रेस बघा, ड्रेस 2 वर्ष झाले यायला, कलर उडायला लागला तरी नवीन कपडे अजून परत अंगावर भेटले नाहीत. असं कमी पगाराचा नवरा भेटलाय मला, नशीबच फुटलंय. हे बघा, आत्ताच किचन मी साफ केलाय. मध्ये ढवळाढवळ करू नका. भेंडी करणारे तीच खायची, दुसरं काय भेटणार नाही दुपारच्या जेवणाला. आता तुमच्या आईला म्हटलं जरा भेंडी कापून द्या, तर तुमच्या आई लगेच फुगून बसली. तुम्हाला सांगितलं की तुम्ही लगेच फुगून बसता. करायचं तरी काय? असं नाही बाबा की आपली बायको, आपली सून दिवसभर राबराब राबते, कामं करते, दिवसभर तिच्या हाताखाली कोण नसतं काम करायला. तसलं काय नाही. तुम्ही बसताय दिवसभर मोबाईल चालत आणि त्या बसताय दिवसभर टीव्ही बघत. करायचं तरी कोण? कोणाला जाऊन सांगू? नशीबच फुटकं माझं, कोणाला जाऊन सांगू? असं नाही बाबा, तुम्हाला जरा पण वाटते बाबा बायको लादी पुसते तर आपण बाबा थोडंसं आपण तिला मदत करावी, जरा पंखे साफ करावे, जरा बटणं साफ करावी. पण तसलं काय नाही. दिवसभर बसता तुम्ही मोबाईल चालत. तर नागड्या उड्या पोरींचे काय एवढं रील्स बघताय काय माहिती? काय जायचंय का त्या पोरींकडे तुम्हाला? हा, तुम्हाला काय वाटलं घर सोडून चालली मी माहेरी? साड्या ठेवते, जोपर्यंत तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर करत नाही ना तोपर्यंत मी जाणार येतली नाही. वाढ बघा, लक्षात घ्या ही गोष्ट. सगळी प्रॉपर्टी तुमची ना माझ्या नावावरती करणार, तरच मी इथून जाणार. वाढ बघत बसा. तुम्हाला काय वाटलं चालली मी?